श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। बाबांनो, आपल्याकडे जे काही आहे ते आपले काहीही नाही। आपण सांगतो माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, भरपूर संपत्ती आहे, परंतु खरोखर आपल्याकडे जे आहे ती आपली स्थिती, ती म्हणजे काही दिवसाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे आपलं आयुष्य ते कधी संपणार आहे हे आपणास काहीही माहिती नाही। कारण आपण भरपूर संपत्ती कमावली, परंतु आपण ती संपत्ती सोबत घेऊन जाणार नाही। ज्या दिवशी आपलं आयुष्य संपेल त्या दिवशी आपलेच नातेवाईक आपणास जास्त वेळ घरामध्ये ठेवणार नाही, हे आपणा सर्वांना माहित आहे। म्हणून जे काही आपल्याकडे आयुष्य आहे ते आयुष्यामध्ये सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून राहून या आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या। कारण या मृत्यूतलावर, या जगामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जे काही आपल्यापाशी आहे महत्वाचा पार्ट ते म्हणजे फक्त आपलं आयुष्य, आणि नंतर येणारा भाग म्हणजे जे तुम्ही जीवन जगण्यासाठी जमा केलेली पुंजी आहे ती आपल्या मृत्यूनंतर येथेच राहून जाणार आहे। म्हणून संपत्तीचा गर्व धरू नका। आपले आयुष्य आनंदात घालून सुखाने व्यतीत करा। कारण आपण ज्या ठिकाणी राहतो, आपला जो मित्र परिवार आहे, इष्ट मंडळी आहे, नातेवाईक आहेत, आपण या जगाचा निरोप घेतल्यानंतर आपण कोणाला पाहू तर शकणार नाहीत आणि भेटूही शकणार नाहीत। म्हणून आपल्या जवळच्या मंडळींना किंवा इतरांना बोलत असताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा। आपल्यापासून कोणीही दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या। संत वाङ्मय काय सांगते, संतांनी काय केलं, जे वाङ्मय लिहून ठेवलं ते आपल्या कल्याणासाठी। जगाच्या कल्याण संताच्या विभूती,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आपण संत नाहीत, संत एवढा आपण त्याग करू शकत नाहीत, त्यांच्या एवढा आपल्या अंगी वैराग्य नाही, ज्ञान नाही. आपणाकडून जी काही सेवा होईल, जे काही शक्य होईल तेवढी आपण मनुष्य असो प्राणी असो मदत केली पाहिजे. आपण स्वतःसाठी जगतो, सर्वजण जगतात, परंतु आपण आपल्यासाठी जगत असताना जमेल तेवढ्या प्रमाणामध्ये इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. त्या जीवन जगण्यामध्ये आनंद वेगळाच आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री राम जय जय राम.